असं गाला लावायचा हिथं लावायचा हिथं लावायचा इथं मग गावाला घरी मेलं ना घरी आपल्या पांढरीत आणि आपल्या रिक्षाखाली तर परमेश्वर वर घेतो. अयो मग कुठला घेऊ आता मानाचा घेऊ लय गोड लागलाय पण ते मी देवळाला उभी राहिले मोवळाला कुणाचा झालं तरी असं हित मुकायचा याचा मानाचा घ्यायचा मुका इकडं 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 नाही चांगलं नाही दिसत आणि कानाने ऐकू येत नाही. आता काय ऐकायचं दवा ती म्हणती भेटली ती त्याला मेले तर वय मेले तर मेले मग खाऊन घ्या आज या देवाच्या खाण्यावर मेलं म्हणजे चांगलं चावायचं नाही म्हटण्यासारखं हे मऊ हे काय हाडूक नाही असं घे एक मुका हा आता किती मला गोड वाटलं बघ. आम्हाला बायका चार बायका कुठल्या घरात मग तुझी कामं करायला कोण असतो कुणाचं तुझी कामं माझं काम करायला कोणी नाही का मी नाही करून देत. आता तिने जाळली असतील फुली हा फुलीला लब्बड ना हा. आणि तू मी नाही लबाड पण तू मिलीस की फोन कर काय मला मी ना हा मेल्यावर फोन कर माझे मीच मारून मी फोन करू मला कसं कळणार मग लोक माझा लाडका सुन नाही ना फोन कसली आली हा हा काय हा. मला जायचंय माझं घर आहे गावाला. अरे माझ्या करता गावाला घर बांधलेस त्यात मला जीव जाऊन दे माझा गेला तर तुला काय त्रास होतोय. बरं होईन ना तू मेल्यावर आम्हाला बुंदी खायला गावन हे बघ नळी फोडून खा नळी फोडून खाती का जमाना ना ताटेल त्याने पण त्याकरता तू मिली पाहिजे ना मला आहे ना आता ना आठवण येणार म्हातारी जाईन ना तेव्हा तुला आठवण येईन की बाबा आता नाही जायची मी आता जायचेच नाही. चालेल मला चावता नाही रे का तुला चावून देऊ का मी चटक्यानी मरायला पाहिजे. अशी गावाला गेले की चटक्यानी मरल तिथं वळ नाही भरायची. तू बारीक आहेस मुत तो अजून हातून मंडळी तुमचं सगळं टेन्शन विसरून पुढची 20-25 मिनिटं अगदी मनमुराद हसायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कॉमेडीची बुलेट ट्रेन असणारी ही 88 वर्षांची पारवाजी तुम्हाला पोट दुखेपर्यंत हसवणार यात शंकाच नाही. आपलं संपूर्ण आयुष्य गावच्या मातीत घालवलेल्या आजीला मुलाचा बंगला म्हणजे सोन्याचा पिंजरा वाटतोय आज. गावाकडच्या घरात शेवटचा श्वास घेऊ इच्छिणाऱ्या आजीबाईंची भेट अगदी योगायोगाने झाली ती कुलदैवताच्या मंदिरात. आणि पुढं काय घडलं ते तुम्ही इंट्रोमध्ये पाहिलंच असेल. आता जास्त वेळ न घेता थेट बसूया ह्या कॉमेडीच्या बुलेट ट्रेनमध्ये आणि सुसाट निघूया एका आनंदी प्रवासाला. फोटो काढतोय नाही हा फोटो काढतोय चल ते हसते बोलते जस लागत नाही निघायचा चांगला बर बोल नकोस नको नको बर ठेवला बंद केला मी फोटो काढतोय म्हटल्यावर आजीबाईंनी डोक्यावर पदर घेतला. हीच आपली संस्कृती आणि ह्याच लोकांमुळे ती आज टिकली आहे. बघून ते कसला फोटो निघाला. पुण्यात बरं आहे का इकडं बरं आहे बाबा गावालाच बरं असत. अरे पुण्यात किती आराम असतोय. नाही आराम तर असा असतो तसा. हा मला आराम म्हणजे मला सगळं सुखच. मला सुख असून त्या सुना आहेत ना सुना ते सुनांना सगळे सुख. आमच्या इथे 4 बायका कामाला येतात सुनांच्या. मग तू सेवा करायला आहेत का. माझी ना का माझा हल्ल्याशिवाय माझ्या जीवाला समाधान नाही. मला अख्खा या घर त्या घरात माझी आपली हालचाल माझ्या मनापुरती करायची. नाही माझं काम करणार. काय काम करतीस तू म्हणून तर राहिले ना अख्ख्या घरात. तुझं काय काम करतीस तू. तुला काय काम आहे तिथं.
मी माझं लुगडं धुणार, हा मी माझी आंघोळ करणार, हा मी माझं घर पुसणार, हा. मी माझं लुटून काढणार. हा अजून करीतीस? हा तुला पैसे कोण देतं? पण लोक माझा खायला बियायला लोक देतो का पण? मला वाढी तिथे येते रोज खालून वर मला वाढी हा. आहे मला. आणि पैसे कोण देतं मग खर्चायला? लोक किती देतो? म्हणाल तेवढं आता मागितलं ना, आता आहेत का शिल्लक? आता मागितलं ना हा आता, हा आणि संध्याकाळी म्हणलं गडाय हा ए बाबा मला पैसे दे इकडे 10 रुपये, हा नाही तर पैसे दे मला 20 रुपये हा. देणार. आता आहेत का? मग असं नाही म्हणणार आई हा तुला सकाळी दिलं ना मी, हा असं कधीच नाही, हा. असं नाही कधी. मग आता पैसे आहेत का जवळ? हा, किती आहेत? असणार काय 5-50. मग मला देते का? आहेत का? तू बारीक आहेस मुत तो अजून हातून हे किती इथं हे 500 रुपये आहेत. आणि हे 500 हा इथं ते 100 आहेत. मग 600 झालं. मग घे. बस काय मला? आणि तुला? कुठे तुला मला काय करायची ते माझा लोक देईल मला मागितले. आता काय झालं रे? पण पुण्यात बरं आहे ना? नाही बाबा मला आता कटाळा आलाय. हा, गावाला लवकर मरशील तू. चटक्यानी मरायला पाहिजे. अशी गावाला गेले की चटक्यानी मरेल, तिथं मला नाही मरायची. अरे अजून 10 वर्ष जग की. कशाला कशाला बाबा माझ्या जीवाला त्रास आलाय माझा. काय त्रास तुला? गावाला येऊन मरण्यापेक्षा पुण्यात बरं आहे ना? का? गावाला घरी मेलं ना घरी आपल्या पांढरीत आणि आपल्या रिक्षाखाली तर परमेश्वर वर घेतो. माहिती आहे का? घरात काय जीव गुतला का काय? कुणा माझा ना? हा? हा मग काय घरात? घरात काय येतं? घरात काय पण घर बांधलंय, हा घर बांधलंय, संसार केलाय, किती जागी लुटलाय. मग सुख सुखी ते बरं आहे ना पुण्यातच. तुला इथं कोण खायला घालायचं मग? कुणाला? इथं माझा लोक खानवळ दिल एक लुगडं ते माझं ते मी आपलं दुधार दुनर तू. आता किती तुझं वय झालंय? होय ना झालं तर मग माझं काम आहे ना हे लुगडं धुणं, आंघोळीला पाणी, चूल भानूस पेटवणं, ते मी करणार माझं सगळं करणार. हा. पाहून दिसतंय का व्यवस्थित? दिसतंय मी पण चांगलं दिसत नाही, चांगलं नाही दिसत, आणि कानाने ऐकू येत नाही. आता काय ऐकायचं दवा? सगळं तर ऐकलंस तरुणपणी. हा? ऐकायला येत नाही बाबा. मग आता ऐकून करायचं काय पण? आता काय ऐकायचं तुला? काय ऐकायचं? मग सगळं झालं आता. ऐकून झालं, करून झालं, सगळं झालं, खाऊन पिऊन झालं आता. बस काय हा. मला जायचंय, माझं घर आहे गावाला. अरे माझ्या करता गावाला घर बांधलीस, त्यात मला जीव जाऊन दे माझा गेला तर तुला काय त्रास होतोय? बरं होईन ना, तू मेलं आम्हाला बुंदी खायला गावून. बुद्धी करतो काय करीन तर काय झालं? अरे बाबा काय पाहिजे ते दिल तो पाहिजे ती, पण तेव्हा तू मिली पाहिजेस. नाही तर हजेल येत पाणी घरी ज्याला नाही करता येईल ना हा जमाना ना हाटेल येत नाही. पण त्याकरता तू मिली पाहिजे ना. इथं काय आलीस तू? इकडे ना हा मला आता इथंच राहायचं नाही नाही, इथं काय आहे? देवाला. देवाला आलीस का मटण खायला आलीस? आता इथं मटण होतं म्हणून नवायचे ना आम्हाला. नाही नाही, मटण खायला आलीस तू. नाही बाबा मठान इथं असं काय माहिती, पण ते आता इथं मठान हाय मानल्यावर जेवण भाग आहे. तुझा पाय नाही का ना इथून? हा मटण म्हणलं तुझा पाय नाही का ना? हो पण मटण चावण का तुला? चावता इथे गेलाय काय ना. मग तू जेवायला माझ्याकडला बस. बायकाच्या कडेला बसलं नाही, माझ्याकडला बस आणि बाव मला दे. चालेल तुला चावायचं नाही ना? चालेल चालेल. मला तुझ्याकडे पण ते बायकाच्या कडेला असलं म्हणजे निराळं असतं. अगं तू चुलती आहेस माझी, त्याला काय होते दावा? मग बसेल.
माझ्याकडेला बस हा. आणि तुझ्या वाट्याचं बाव मला दे. चालेल बाबा चालेल 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 मला चावता नाही हे का तुला चावून देऊ का मी? चावून मला देऊ का मग तू? अगं तुला मटण चावायचं नाही ना, हा मग त्याला बारीक करून देऊ का? तपल्या दाताने हा म्हणजे गिळील हा, मग खायला पण सोपं. मला गाणंच नाही वाटायची. तुझं नाव सांग. इकडे येत म्हणजे हा. काय काय अरे बस ना. अगं तू मिलीस ना ते चल आम्हाला, बाबा. नाही नाही तू मिलीस ना ते हा. आम्हाला उपयोगी होईल. बस बस बस, नाही नाही चल. तुझं नाव सांग मला. काय ते पूर्ण अख्खं अरे रात बाबा कसं बाबा काय केलं रे? ऐक ना, हा. तुझं नाव सांग ना. माझं हेच लोकांना ऐकू दे ना. हा, माझं नाव पार्वती. अख्खं सांग की, अख्खं सांग की. विष्णू पार्वती. उभी राहिले नाही गळा नाही गळा बरं नको असं दे गळा, त्याला काय नाही होत. मग जाते मी देवळाला उभी राहिले मोवळाला. आई ते काळूबाईन गुण देती कवलाला. नाही येईना ध्यानात येईना ध्यानात. ध्यानात घे, ध्यानात घे. हा हा हा, परत. जाते मी देवळाला, जाते मी देवळाला उभी राहिले आड भीती. हा आई ती काळूबाई नाही 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 ती ते आता नाही येत. आता आठवत नाही ना. गाणं येतं तेव्हा येतं आता नाही. बया आखाच पेढे द्यायला वाटायला आला. बघ तू इकडे देवाच्या दाराला तुला पेढा मिळाला लगेच. देऊ का अजून एक? तू खा मला? शेवी खा. तुला नको वय? नको मला खा तू. मऊ मऊ आहे हा. धर. चावायचा नाही म्हटण्यासारखा हे मऊ आहे. हे काय हाडूक नाही. अगं हे काय हाडूक नाही, हे चावून तुला पटकेनी. अरे खा की मग तू तपला. बरं तू खा. अगं आणि ह्यो कोणाला अरे देऊ? मातून खा, ह्यो कोणाला देऊ? मातून खा. धर धर धर. थांब. अगं परत अरे आता रे. तपला खाते का? नाही नाही परत मेलं नको ना तुला. कोण आहे तुला? मला होय. नाही मग तुला कोण बरं होणार आहे? आता हाय जिवंत म्हणे चावशीन, मेलाव काय खाशीन? हे बघ तू जर मेलीस बुंदी घाल. त्याला चावायच नाही लागेल. नाही बुंदी घातली जरी काय घातलं गोड गोड, तू खाशीन का मेल्याव? मी नाही खायची. मग आता खा ना मग. पण तू जेवायचं हे बघ शाबास. मा वाटत का की मी मला बरं वाटत. खा ग व्हायच. अरे बाबा देवाचा दिलाय त्यांनी. जर मेलीस तर म्हणून चुलतीला मी शेवटचा एक पेढा घातला म्हणून तोंडात तिच्या. हा हा बघ आता मला किती पुण्य लाभन. लय देवाचं काम केलं आता मी. चौथी गेली खाली. अजून टाईम जेवायला. बरं की आपण खाऊन टाक. चल. का ग? अरे बाळा देवाचा प्रसाद आहे ते तू तपला खा. चल मला धरून घे खाली. या, दे. नाही हे हाताला हे. अरे मानगटाला धर. तुला चालवता का आता? अगं तसा होय ग? चालवतं? हा? चालवतं का व्यवस्थित? अरे व्यवस्थित कुठलं आलंय? पुण्यात तिथं बी नाही. तिथं काय आहे? तिथं कुठं राहायचं चालत. तिथं पाणी असतं ना आलं वरती. इथून तिकडं जायचं म्हणलं ना, हा इथून तिकडं हा. ही गाडी. आणि घरात? एका माणसाच्या 10 गाड्या आहेत. आणि घरात खुर्ची घरात खुर्च्या. आणि कामाला 4 माणसं. कामाला बायका 4. 4 बायका. बायका कुठल्या घरात मग तुझी कामं करायला कोण असतं? कुणाचं? तुझी कामं माझं काम करायला कुणी नाही. का? मी नाही करून देत. माझा हात पायाला पाहिजेत. फक्त या माझं लुगडं धुणं, हम्म, मला आंघोळ करणं, हम्म, माझ्या घरात झाडणं हम्म. हे मी झाडून पुसून काढणार. आता तू म्हणते मला गावाला यायचे, मग गावाला तुझं कोण करणार आहे सगळं? कुठं? गावाला आल्यावर गावाला मी बापला काढणार. मला आता कळलं तू गावाला का निघाली ती. एका खोलीत गौऱ्या होत्या हा आणि एका खोलीत हा. फाटी होती. हा असे 2 जागी होते. हा तर आता तिने जाळले असतील फुली हा. फुलीला लब्बड. लब्बड ना. हा. आणि तू? मी नाही लबाड. तिचं घाण लागून गेलं ना हा तरी मी नाही घेणार अजिबात. मग अजिबात. आता तुझ्या गौऱ्या गेल्या फाटी गेली, मग तुला जाळायची कशी? कोण मग
अरे आणील कुणी बी आणील. आणेल ना कोणी बी? हा? मी आणू का 5? आता आमच्याकडे गावऱ्या नाहीत. माझा लोक पैशावाला आहे ना. मग तुला काय तो लोक तुला काय पैशामध्ये जाणार आहे का? नाही मग? इकत आणणार, विकत आणणार? इकत मग घेणार. शेवटी गावऱ्यात आणणार ना. हा मग आपल्या घरचे आहेत ना गावऱ्या. तुला लाड कोण करतं? सून करते का लोक करतो जास्त? लोक माझा लाडका. सून नाही ना. कसली आली हा हा म्हातारे भाऊ संपलं तिकडे जेवण. आता कशा हाताला धरून चालवली. जेवण संपलं. ते बघ लोक जेवली. जाऊ दे संपू दे, मग संपू दे, जाऊ दे. मग आता आपल्याला जेवण होय. हा नसलं तर नसलं मग काय करायचं आपण त्या जेवणावर आलोय का? मग कशा आली आहेस तू? चालू मी तुला जेवाय देते. कुठं? दुकानात देते. दुकानात चल खाली दुकान कुठं असेल. ते 70 रुपये म्हातारे फक्त. हा? 70 रुपयात काय होणार आहे? आणि माझा लोक त्याला कर बरं फोन म्हणा पैसे पाठवून दे. त्याला आत्ता 500 रुपये मागून दे. माग बरं. माग माग देणार माग माग चल माझ्यासमोर माग. देणार. म्हणून आम्हाला जेवायला जायचे 500 रुपये मागतो याकडे बघू दे. तुमच्या बरोबर 70 रुपये घेऊन चालले मग जेवायची. 70 रुपयात काय येईन? होय का? बरं तेवढ्या 70 रुपयाचं तूच का? तू का? तुला मला नको. माझं पण नाही पोट भरणार. हा ते नाही वाढणार. 70 रुपयात काय होते तेव्हा? ये होईल. आणि आणखीन लागलं ना हा तर मी देईल. आता ते संपलं जेवण. आता आपल्याला जेवायलाच नाही. संपलं. बसली. बघ तुझी सून तुला सोडून गेली. तुला म्हणली का जेवायचं म्हणून? नाही म्हणली. मग नका का म्हणा ना. बघ ती एकटी खाती भाऊ. कळली का? फुली ती कोण आहे बाजूची? ती बाजूकडची कोण आहे? ते बघ ती एकटी जेवायला बसली आणि तुला म्हणली पण नाही जेवायचं म्हणून. आता मीच मागे राहिली. संपलं आता भाऊ संपलं. आणि तुला जेवायचं होय? नाही तुला नाही जेवायचं का? मला उपास आहे. खरं हा मग इथं सोड की. नाही मट ना. माणसं मीच बसले तुमच्या. बघ तुला जर कुणी भाव वाढलं ना तर मला दे. दिल तुला चावत नाही ना? नाही जावत मला. मग ते मला दे. अरे दिल बाबा बस. वाढता नाही ना जास्त माग. जास्त माग आहे का बघ आता. मग मला होईल ना. मग जास्त कसं तोंडाने मागू. काय तसं काय नाही हो. म्हातारा माणूस आहे तुला कोण नाही म्हणणार नाही. मागायचे नाही पण वाढी दे. बात ती बाय तुला बात कमी दे. मग काय बात कमी दुसरं काय पाहिजे मग? मटण जास्त पाहिजे ना. बाबा थोडा दे. बस का एवढा कमी करू का? केव्हा त्यातला बस का? तुला हात धुवाय पाणी देऊ का? पाणी. हा 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 थांब तर आले पाणी. बस का? ते उचल. नको तू खा. नाही बाबा ते उचल. नाही खाल्लं. अरे नाही चावायचं मला. प्रसाद खाऊन मेले ना. तुला कमी का? तुला खरं म्हणतील. पोट भर खाऊन घे परत मिळेल मिळाल्यावर काय मिळायचं तुला? या बाबा एवढ्याने पोट भरलंय बाबा. मेले मग खाऊन घ्या आज. या देवाच्या खाण्यावर मेलं म्हणजे चांगलं. काढू घे नळी. हा हे बघ नळी फोडून खा. नळी फोडून खाते का? चालेल म्हातारे. चला आता कुठे जाणार आहे? घरी. गावाला जायचं का? बाबा मला येडा केलं तुम्ही. माझा लोक आहे काय म्हणतोय. चला आता गावाला होय? हो पुण्याला? गावाला. बसली की बाय पहिली जाऊन बघ तुला काय तुझी काळजी आहे का? बघ अजिबात. जेवायला आधी बसली आणि गाडी आधी बसली. आहे का? जाऊ का? त्यांना पाय घालवली बरोबर. ते बघा. अरे बाबा मला पिशवी बघून मला मुका दे की. हा आता किती मला गोड वाटलं बघ. उद्या जरी मिळली तर हरकत नाही. बस हा उद्या जरी मिळली तरी हरकत नाही. परत केव्हा येशील? केव्हा येऊ? कामच येऊ तेव्हा माहितीला. कुठे यायचं?
पण तू मेलीस की फोन कर काय मला. मी ना हा मेल्यावर फोन कर. माझे मिस मारून मी फोन करू. मला कसं कळणार मग. मला कसं कळन. शंकरला म्हणायचं का मला. अगं तू वर गेल्यावर फोन कर मला वरून. मी पोहोचले. अयो या. असं काय घेतलं का. इथला गेला विलाचा नाही इथला येते का पण कुणाचाही झालं तरी. तिथे गार वाटते का. हा? तिथली गार वाटते का. गाणीचा ना प्रश्न मग सगळं असतं ते हिथं असतं. ह्यो प्रश्न आहे. नाही कळलं मला. गाला बरं मला ते मुखात आवडत होतं. अयो मग कुठला घेऊ आता. मानाचं घेऊ. हा, लय गोड लागलाय पण हा. कुणाचाही झालं तरी हा असं हिथं मुख घ्यायचा. मानाचं घ्यायचं मुका. इकडं नाही हा हा ते वांगाळ. हा हिथं आपल्या हाताने असा हात ठेवायचा असा. बर आपल्या तोंडाला लावायचं. हे आता कळलंय मला. हे चांगलं. हो ना. आता तोंडाला हात घालायला लावायचा हिथं लावायचा इथं मग ते नाही. आता भेटलीच म्हणून कळलं मला. ती म्हणती विचली ती त्याला काय त्याचं पटेल. हा ना आजकालची पिढी आहे ती. अगं हे जीवन कुठं आहे जीवन कुठं आहे जीवन. जीवनाचा मुका घ्यायचा पोराचा झाला आपल्या माणसाचा झाला कुणाचा झाला ते गालन तोंडन म्हणतं नाही. जीवनाच मुका घ्यायचा त्याला आयुष्य वाढलं पाहिजे. अरे बाबा शाळा कुठे शिकले हा पण एक डोकं चांगलं शहाण्या माणसाचं ऐकलं की ते बी ध्यानात ठेवायचं. म्हाताऱ्या माणसाने शहाण्या माणसाने सांगितलं ते ध्यानात ठेवायचं. पण आजकालची पोरं ऐकत नाहीत. नाही तर मी कुठली शाळा शिकले फतोर. पण तू मॅट्रिकच्या पुढची आहेस. हा हा लेकाला पण ऐकायची नाहीस. तू आता परत का येशील कोण तू कुठून गावावरून. आता नाही इकडे यायची. का हा आता नाही यायचंच नाही आता. अरे बंगला बरा आहे ना आपला. काय बंगला बरा आहे ना चांगला बंगला. नाही बंगला चांगला आहे मग आणि मग बंगला चांगला आहे. मला बंगल्याची काही कसर आहे का तिथे नाही. नाही ना. पण आता यायचंच नाही यायचं आता. आता परत भेटशील ना भेटशील. त्या खोलीत ह्या खोली जात नाहीत राहायला. काय का ती खोली मंतरलेली आहे. पडू नये खोली पडू नये ती. म्हातारीची तुम्हाला आहे ना आता नाही आठवण येणार. म्हातारी जाईन ना तर तो आठवण येईल की बाबा. आता नाही जायची मी. आता जायचेच नाही. मग काय तुला काय कायम झोपी ठेवायची काय इथं कुठं घरात. हा हा मरणार नाहीच आहे तू आता. अरे बाबा काय मी मरून पडले ना तरी कुणी बी सांगल कुणाला. हा ना. हा मला फोन करशील ना पण मेल्यावर. काय म्हणता मेल्यावर मला फोन करशील ना. कुठं मला फोन करशील ना मेल्यावर. कुठं आहे तुम्ही कुठं आहे. मला फोन करशील का. मीच करू फोन ना. हा. आणि मीच मेल्यावर फोन करायचे ना. हा कसं बापाने सांगितलंय तुमच्या. जा आता लवकर भेटू आपण. परत एक का. हा तू चालू आहे. घेतला काढला आवडत नाही. तिकडे नाही जा आता. जाऊ काय तुम्हाला यायचं का. आहे गाडी. मंडळी हसता हसता डोळ्याच्या कडा न कळत पाणावल्या. लहानपण देगा देवा असं म्हणताना म्हातारपण सुद्धा कसं आनंदानं जगावं हे शिकवून गेली ही कॉमेडीची बुलेट ट्रेन म्हणजेच पारूबाई भोसले आजी.